जसा जिजाऊनी शिवाजी घडवला तर तिला पहिलेपासून माहित होतं की शिवाजी कसा घडणार आहे. बरोबर. पाया धन्य भाग सेवा का अवसर हाजी अलीच्या तिथे हिरा पन्नाच्या शॉपमध्ये एक म्युझिक शॉप होतं. तिथून छोटी सुरुवात की इथे कोणी गुरु आपल्याला शिकवायला मिळेल का, म्हणून ते म्हटले की एक गुरु आहे, तू त्यांच्याकडे जाऊ शकतो, पण मला माहीत नाही ते तुला शिकवतील की नाही. तर मी म्हटलं ठीक आहे. तो माझा आयुष्यातला गुरु शोधण्याचा पहिला क्षण. ते माझे पहिले गुरु, तेच माझे शेवटचे गुरु. शास्त्र काय असतं त्याची पण मला जाण नव्हती. याला शास्त्रीय संगीत कशाला म्हणतात हे पण मला माहित नव्हतं. का म्हणतात त्याला शास्त्र. मसाजिस्ट होते फार मोठे, आणि त्यांनी अनेक लोकांना व्याधी त्यांच्या कधीही दुरुस्त होऊ शकत नव्हत्या अशा व्याधी त्यांनी त्यामधून दुरुस्त केलं. नमस्कार. नवाकाळ डिजिटल नेटवर्क स्टुडिओज अर्थात इंडियन स्टुडिओज मध्ये आपले स्वागत आहे. आजचे आपले पाहुणे आशिष साबळे सर. शास्त्रीय संगीताने त्यांच्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल घडवलाय. तर काय हा बदल आहे आपण ऐकूया त्यांच्याच शब्दात. सर, मला सर्वात आधी तुमचा परिचय सांगा की तुमचं शिक्षण काय झालं, कसे तुम्ही या क्षेत्रात आले, इथून सुरू करूया. माझं शिक्षण मी VJTI मधून BE केलं. त्यानंतर मी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून MBA केलं फायनान्समध्ये. आणि आयुष्यात काही असे क्षण आले म्हणजे 1991 साली, म्हणजे माझी आई त्यावेळेस 44 वर्षाची होती. त्यावेळेस आईने देह सोडला आणि त्याच्यानंतर एकाच महिन्यात वडिलांचा सुद्धा अपघात झाऊन मग म्हणजे 24 नोव्हेंबरला आई आणि 27 नोव्हेंबरला वडील, अशा 2 घटना घडल्या. त्यावेळेस मग पूर्णतः डोळ्यासमोर एकदम अंधार. छोटं कुटुंब, आम्ही 4 जण घरात. मी इथे मुंबईला, माझा छोटा भाऊ अमरावतीला. म्हणजे माझ्या आईने माझ्याकरता, ती आई इकॉनॉमिक्समध्ये प्रोफेसर होती, वडीलसुद्धा इकॉनॉमिक्समध्ये प्रोफेसर्स होते त्यावेळेस. मग त्यांनी जे आपल्यावरती कष्ट केलेले आहे, आपल्याला जे शिकवलं आहे, त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. पण तरी त्यावेळेस इमोशन्स एवढ्या स्ट्रॉंग्स असतात की त्यावेळेस किती काही जरी विचार केला तरी एक अंधारच असतो. अशा परिस्थितीत मग काही मित्रांनी असं सुचवलं की तू कुठंतरी मन गुंतवलं पाहिजे, आणि मन गुंतवण्याकरता अनेक ऑप्शनमधला कोणती कला घेतली पाहिजे. मग त्यातला संगीत हा तू का गाणं शिकत नाही. म्हणजे आमच्या परिवारामध्ये कोणीही संगीतामध्ये नाही आहे, तसं काही त्याला बॅकग्राऊंड नाही आहे. पण माझं ऑफिस, मी राहायचो वळी सीफेसला आणि ऑफिस होतं कफ परेडला. मग हाजी अलीच्या तिथे हिरा पन्नाच्या शॉपमध्ये एक म्युझिक शॉप होतं. तिथून छोटी सुरुवात की इथे कोणी गुरु आपल्याला शिकवायला मिळेल का, म्हणून ते म्हटले की एक गुरु आहे, तू त्यांच्याकडे जाऊ शकतो, पण मला माहीत नाही ते तुला शिकवतील की नाही. तर मी म्हटलं ठीक आहे. तो माझा आयुष्यातला गुरु शोधण्याचा पहिला क्षण. ते माझे पहिले गुरु, तेच माझे शेवटचे गुरु. तर त्यांनी मला, तुला काय येतं संगीतातलं, तर मला पिक्चरच्या गाण्याशिवाय दुसरं कोणतं फिल्मचं म्युझिक म्हणून. आणि त्यावेळेस 1942 लव्ह स्टोरीमधलं एक गाणं जे माझ्या आवाक्यातलं होतं, जे मला कळत होतं. मग त्यांना मी 2 ओळी म्हणून गाऊन दाखवल्या. तर ते म्हटलं की ठीक आहे, मी तुला गाणं शिकवायला तयार आहे. त्यांचं नाव काय? ते उस्ताद मोहसिन अहमद खान, की जी उस्ताद शमी अहमद खान त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव. आणि उस्ताद शमी अहमद खान हे सितार वादक, जे पंडित रविशंकर यांचे सिनियर मोस्ट डिसॅपल, म्हणजे मैहर घराणं म्हणून त्यांनी घेतलं. आणि माझ्या गुरूंचे आजोबा म्हणजे उस्ताद खादिम हुसेन खान, आणि त्यांच्या काका म्हणजे अनवर हुसेन खान. माझ्या माहितीप्रमाणे स्वरार्थ रमणी म्हणून किशोरी आमोणकर ताईंनी जो पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या काकांचा फोटो सुद्धा ते गुरु म्हणून त्यांनी मेन्शन केलेला आहे. अशा मोठ्या घरात केवळ एका म्युझिक शॉपमधून एखादा नंबर मिळून मी त्या घरात पोहोचावं आणि त्यांनी मला शिष्य म्हणून घ्यावं, आयुष्यामध्ये कोणताही बॅकग्राऊंड नसताना, ही माझ्याकरता एक आयुष्याला फार मोठी कलाटणी मिळाली. कारण की तो त्यांनी दिलेला रियाज, त्यांनी सुरुवात करून दिली, ते आजपासून
आजपर्यंत आणि आजतागायत, आणि मला माहित आहे की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत ती ठेव म्हणूनच राहणार आहे. तो माझा प्रवास तसा सुरू राहणार आहे. आता हा जो तुमचा प्रवास आहे, हा 20 वर्षांचा प्रवास, तर या प्रवासाने म्हणजे या संगीताने तुम्हाला नेमकं काय दिलं? शास्त्र हे काय, शास्त्र काय असतं त्याची पण मला जाण नव्हती. याला शास्त्रीय संगीत कशाला म्हणतात हे पण मला माहित नव्हतं. का म्हणतात त्याला शास्त्रीय? आपल्याला शास्त्रीय संगीत म्हणजे हे जे शिकवतात ते कदाचित पुढे कुठेतरी शास्त्रीय संगीत. तुम्ही जर मला जर असं विचारलं असतं त्यावेळेस की आशिष तुला शास्त्रीय संगीत शिकायचं आहे का, तर कदाचित मी नाही म्हटलं असतं. कारण की तो प्रवास खूप लांब असतो, तो खूप टिडियस आहे, त्याला फार मोठी साधनं लागते. अशा काहीतरी आपल्या ज्या मानसिक धारणा ज्या असतात तशा माझी तशी काही धारणा नव्हती. पण चला, आपल्याला गाणं चांगलं म्हणता येईल आणि त्याच्याकरता हा एक सराव आहे, एवढा समजा लिमिटेड माझा एक तो दृष्टिकोन होता. पण त्यांनी म्हटलं त्या तानपुऱ्यावरती फक्त सा म्हण, त्याच्यानंतर आपण सा म्हणायचा, त्याच्यानंतर सारेगमप झालं, त्याच्यानंतर त्यांनी 1.5 वर्षामध्ये फक्त मला पूर्ण माझं, तुम्ही जर माझ्या खात्यात जर जमा झालं असेल तर ते यमन. तुम्ही मला आधी सांगितलं होतं की काही एक जवळपास तुम्ही 5-6 वर्ष काहीतरी एकच गोष्ट शिकत होते, काय त्याला आलाप म्हणतात? हो हो हो. तर समजा मी जर 60 मिनिटं गाणं जर म्हणत असेल तर जवळपास 20 मिनिटं आलाप करतात. आणि आलापीचा उद्देश हाच असतो, त्याच्यामध्ये शब्द नसतात, त्याच्यामध्ये अलग अलग आकार असू शकतात. प्रत्येक राग हा एक भाव निर्मित करत असतो, एक भाव. आणि जोपर्यंत तो भाव प्रगट होत नाही, जोपर्यंत तो माहोल म्हणायचे ते, हा जसं तुम्ही आता बोलले की हो माहोल, हो, तर आपण पण एक थोडासा माहोल करूया. एक जर तुम्हाला काही ऐकवता आलं आलापी? चालेल 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 चालेल. वा, माहोल तयार झालेला आहे. मसाजिस्ट होते फार मोठे, आणि त्यांनी अनेक लोकांना व्याधी त्यांच्या कधीही दुरुस्त होऊ शकत नव्हत्या अशा व्याधी त्यांनी त्यामधून दुरुस्त केलं. आणि त्यांनी संगीताचं शिक्षण फार नाजूकतेने आणि त्या भावाने घेतलं होतं की संगीताचा मला उपयोग करता येईल. आणि म्हणून त्यांनी अल्लाउद्दीन बाबा, म्हणजे ते पंडित रविशंकर यांचे गुरु आहे, आणि अन्नपूर्णा देवी त्यांच्याकडून सितारीचं शिक्षण घेतलं. नंतर त्यांचं उस्ताद थिरवका, म्हणजे ते सगळे उत्कृष्ट, म्हणजे त्यावेळेसचे म्हणजे उस्तादपेक्षा जास्त उस्ताद असे लोक, म्हणजे ज्यांची साधना आहे असे जे होते, त्यांच्याकडून त्यांनी तबल्याचं घेतलं, त्यांनी पखावतचं घेतलं, त्यांनी लय समजून घेतली. ही पूर्णतः हा संगीत त्यांनी आत्मसात केलं. आणि त्या संगीताचा उपयोग हा मसाजसाठी त्यांनी वापरला. आणि त्या मसाज त्या तंत्रामधून त्यांनी देश विदेशातल्या अनेक लोकांच्या व्याधी दुरुस्त केल्या. भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे काय हे जर थोडं तुम्ही संक्षिप्त म्हणा किंवा कसं तुम्हाला समजावून सांगता येईल? शास्त्रीय संगीत म्हणजे आपल्या वेदकालीन, म्हणजे जे पुरातन, ज्याला आपण वेद म्हणजे विद, हा विद धातूवरून आलेला आहे, आणि ते ज्ञान. आणि ज्ञानाला दुसरं नाव आहे श्रुती. श्रुती म्हणजे सूक्ष्म ज्ञान.
आणि आपल्या संगीतामध्ये आपण जर बघितलं असेल तर त्याचे जर 3 घटक, आवाजाचे जर 3 घटक, तर त्याला आपण ध्वनी म्हणतो. नाद, श्रुती आणि स्वर. तर ध्वनी म्हणजे आपण जो ऐकतो तो कोणताही ध्वनी, गाडीचा आवाज, घंटीचा आवाज, जो आपण तो असा रॅन्डम आवाज असतो. नाद म्हणजे जो आपण तो आपल्याशी एकरूप होऊ शकतो. म्हणजे मंदिरामध्ये जे घंटा वाजते, घंटा नाद म्हणतात त्याला आपण, म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीला नाद हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि ह्याच्या छटा, ह्या नादाच्याच ह्या इथपर्यंत जातात की त्याला नाद योगपर्यंत गेलेला आहे. म्हणजे त्या संगीतापासून, म्हणजे त्यातलाच एक घटक म्हणजे त्यातून श्रुती कशाला निर्माण होतात आणि ते श्रुतीमधल्याच काही कशा आपण सूर कसे निवडक सूर घेतो, काही फ्रिक्वेन्सीज घेतो. म्हणजे नाद म्हणजे समजा आपण जर म्हटलं हा झाला नाद. प्राथमिक आपलं नातं जे आहे ते आईसारखं आहे. संगीतामध्ये तेच नातं म्हणजे साच आहे. त्याला षडज म्हणतात. षडज, बाकीचे 6 सूर यातून जन्मलेले असतात म्हणून तो षडज झाला. म्हणजे त्या एका फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही म्हणाल की सायंटिफिकली कसं सांगू शकाल, हे फक्त शब्दांचा खेळ नाही आहे, पण त्यांचा भाव जो असतो त्याच्या प्रतीक यातून चांगला सूर निघाला पाहिजे. जसा जिजाऊनी शिवाजी घडवला तर तिला पहिलेपासून माहित होतं की शिवाजी कसा घडणार आहे. बरोबर. आणि एक वेळा तुम्ही तानपुरामध्ये फक्त 4 हे असतात, तार असतात, तर त्यातले 2 मधले 6 पण आपण लावतो आणि दुसरा खालचा एक षडज मधला, तो खरज मधला 6 लावतो आणि दुसरा पा किंवा नी ज्या रागाप्रमाणे असतो ते लावतात. म्हणजे फक्त तुमचे 2 सूर लावले आहेत तुम्ही. पण आता जेव्हा लोकांनी फ्रिक्वेन्सीचा स्टडी केला तर फक्त त्याच ऑक्टेव्ह मधले ते सूर त्या फ्रिक्वेन्सी वाजत नाही, तर खालच्या ऑक्टेव्ह मधले आणि वरच्या ऑक्टेव्ह मधले अनेक सूर आपोआप वाजत असतात जेव्हा तुम्ही फक्त ते 2 सूर वाजवतात. थोडं समजून सांगा. म्हणजे नेमकं म्हणजे आता तुम्ही ऑक्टेव्ह म्हणतात आणि तुम्ही मध्ये गणित पण बोलले. तर म्हणजे शास्त्रीय संगीत आणि गणित याचा काही संबंध आहे का? बिलकुल बिलकुल, फार छान. आता जेव्हा तुम्ही एक सा पकडता, ओके, त्याला तुम्ही आपण त्याला सप्तक म्हणतात, त्याला इंग्लिशचे लोक ऑक्टेव्ह म्हणतात, ठीक आहे, त्याचा म्हणजे त्याच्याप्रमाणे. तर एक आपला सा आहे, सा रे ग म प ध नि सा. आता हा सा आणि त्या सा मध्ये त्यांच्या फ्रिक्वेन्सी डबल आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स कुठे आहे, तुम्ही जर म्हटलं की गणित कुठे आहे याच्यामध्ये, म्हणजे हा जर सा जर मी म्हणजे समजा 200 मध्ये जर हा फ्रिक्वेन्सी असेल तर वरचा तार, तो जो तार सप्तक मधला जो सा आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे 400. त्यातला जो पा जो आहे तो आहे 3/2. म्हणजे हे सगळं गणित आहे. तर संगीताचा आपला पाया त्या साधनेतून झालेला आहे का ज्याच्यामध्ये त्यांना जसं ध्यान लागायचं लोकांचं, जसं आपल्याकडे उपनिषद किंवा वेद जे लिहिलं त्याला अपौरुष म्हणतात. अपौरुष म्हणजे कोणत्याही पुरुषाने ते कोणी लिहिलेलं नाही आहे, तर ते प्रगट झालेले आहे. प्रगट झालेले आहे म्हणजे कसे प्रगट झालेले आहे, तर ते पुरुषाच्या थ्रूच प्रगट झाले. तुम्ही पुरुष फक्त एक माध्यम आहे. त्याप्रमाणे एक विशिष्ट भाव त्यांच्यामध्ये उत्पन्न झाल्यानंतर त्यांच्यामधून जे संगीत बाहेर पडलं आणि तो जो राग जो होता, तो जी राग निर्मिती झाली तो त्यांच्या भावातून उत्पत्ती झाली होती. म्हणजे मुळाशी भाव आहे, त्या भावाशी ती एकरूप झाले आणि त्या भावाच्या मधून ते प्रगट झालं. म्हणजे अशा रीतीने. आता तुम्ही सांगत होते की ते मसाजिस्ट होते ज्यांनी, राम भोसले सर. हो. तर त्यातून मला आता सध्या एक खूप ट्रेंडिंग गोष्ट आहे म्युझिक थेरपी. हो. तर त्याचा आणि याचा किंवा हे सारखं आहे का जे तुम्ही सांगत आहे? हो, नक्कीच. म्हणजे जसं किंवा म्हणजे म्युझिक थेरपी काय आहे हे पण तुम्ही एक सांगा आम्हाला. हो, त्यामागे शेवटी पूर्ण विश्व ही ध्वनीतून निर्माण झालेली आहे. अनाहत नाद. म्हणजे शीख धर्मामध्ये तर त्यांचं तर एक ओंकार सतनाम असंच म्हणतात. आपल्या इथे पण असंच म्हणतात. हिंदू धर्मामध्ये की
अनाहतनाद किंवा ओंकारमधून सर्व पृथ्वी निर्माण झालेली आहे. म्हणजे पूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे, पूर्ण गॅलेक्सी निर्माण झाली आहे, पूर्ण युनिव्हर्स त्यातून निर्माण झालेला आहे. इस्लाममध्ये पण तसंच म्हणतात, ख्रिश्चन याच्यामध्ये पण म्हणतात, इन द बिगिनिंग देर वॉज अ वर्ड अँड द वर्ड वॉज गॉड. म्हणजे शब्द, पूर्ण उत्पत्ती ही शब्दापासून निर्माण झालेली आहे. तर हा शब्द म्हणजे त्याच्या मुळाशी स्पंदन आहे, त्या फ्रिक्वेन्सी आहेत, अंडरलाईंग फ्रिक्वेन्सीज. आता आपण त्या गोष्टीला पूर्णतः आपल्याला ते आपल्या अनुभवात येत नाही, अनुभूतीत येत नाही, कारण की आपण फक्त लिमिटेडच फ्रिक्वेन्सी ऐकू शकतो. म्हणजे आपण फक्त 20 हर्ट्झ पासून तर 20,000 हर्ट्झमध्येच ऐकू शकतो. त्याच्या खालचे फ्रिक्वेन्सीज आहेत ते आपण ऐकू शकत नाही, त्याच्या वरच्या फ्रिक्वेन्सीज ते आपण ऐकू शकत नाही. अच्छा, ते एक्झिस्ट आहेत. म्हणजे काही आवाज आहेत जे आपल्याला ऐकू येत नाही. बिलकुल. म्हणजे मी असं, आता मला माहित नाही किती सत्य आहे, पण असं म्हणतात की कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता अजूनही जर तुमच्यात शक्ती असेल तर तुम्ही ऐकू शकता, कारण ती फ्रिक्वेन्सी अजूनही ट्रॅव्हल करते. असं आहे काही? तुम्ही त्या व्याख्येतूनच पकडा. अक्षर, एकदा अक्षर झालं की ते कधीही जात नाही. अक्षर. आता मी तर असं म्हणेल का, तुम्ही चला, कारण की प्रत्येक गोष्टीला एक पात्रता हवी. ओके, तुमचं जर इन्स्ट्रुमेंट जर ट्यून जर नसेल तर तुमच्या रेडिओमध्ये ते स्टेशन लागणार नाही. बरोबर. ते फ्रिक्वेन्सी असते, पण आपला रेडिओ जर बिघडला असेल तर तुम्ही फ्रिक्वेन्सी असूनही तो लागणार कसा तुमच्यामध्ये? मला तो ऐकूच येणार नाही. त्यामुळं हे सगळे आवाज, ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज, हे सगळं ज्ञान अस्तित्वात जरी असलं तरी आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कारण की आपलं इन्स्ट्रुमेंट ट्यून नाही आहे. म्हणून ही जी पूर्ण साधना जी आहे ही पूर्ण ट्युनिंगची आहे. शास्त्रीय संगीत किंवा दुसरं कोणतंही संगीत हे विशिष्ट, शास्त्रीय संगीत भावासोबत जोडलेलं आहे, पण विशिष्ट गाणं सुद्धा जेव्हा बनवलं जातं, जेव्हा भजन म्हटलं जातं, तो एक भाव अंतर्भूत, त्याला एक त्याचा भाव त्याच्या मुळाशी असतो. त्याची शब्दरचना, त्याची चाल तशी ठेवली जाते आणि तशा रीतीचं ते एक भाव उत्पन्न करून तुम्ही जर एखादं भजन जर ऐकलं, किशोरीताईंचं गाणं ऐकलं, पंडित भीमसेन जोशींचं गाणं ऐकलं, किशोर कुमारचं गाणं ऐकलं, लता मंगेशकरचं गाणं ऐकलं. तुम्ही एखादं उदाहरण देऊन पण सांगू शकता की भाव आणि गाणं, म्हणजे आम्हाला गाणं ऐकायचंय थोडंसं, तर भाव समजा ह्या गाण्यात हा भाव प्रगट झालेला आहे, असं काहीतरी, असंही काही? हो, किशोर कुमार म्हणजे आवडते गायक, लता दिदीला आवडतातच, पण लता दिदीपर्यंत आपण गाणं म्हणू शकणं ते फार कठीण गोष्ट आहे, कारण का ती प्रतिभा, ते साक्षात त्या सुरांनी जन्म घेतला आणि फक्त त्यांचा देह म्हणजे एक माध्यमच ठरलं, अशाच टाईपचं तुम्ही म्हणू शकता. पण किशोर कुमार ज्यांनी सर्वसामान्यपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक भाव, प्रत्येक पुरुषापर्यंत, प्रत्येक एक त्यांनी काही 2-3 जी गाणी मला आवडली, काही सिरियस त्याची, काही त्यांचा जो भाव होता तो प्रत्येक गाण्यात, आणि ते एकरूप व्हायचे. ते गाण्यासोबतच एकरूप नाही व्हायचं, तर ते पुन्हा त्या जो गाणं पडद्यावरती सादर करतो यासोबत तुझा ते एकरूप व्हायचे. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया, जो लिखा था आंसुओं के संग बह गया. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. हे त्यांचं तुम्ही बघा, त्यांनी या गाण्याच्या प्रस्तुतीमध्ये आपण त्याच्यापर्यंत कधीच पोचू शकत नाही. मग त्याच्यामध्ये समजा तुम्ही जर हेच गाणं जर सोडलं, तुम्ही जर एखादं पंडित भीमसेन जोशीचं गाणं ऐकलं, समजा माझे माहेर पंढरी आहे भीवरे त्या तिरी, आहे भीवरेच्या तिरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी, माझी बहीण चंद्रभागा, माझी
बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी. आता तुम्ही आणखी आता मोहम्मद रफीचं त्यांचं पटन शब्द, मन रे तू काहे नदीर रे, ओ निर्मोही मोहन जाने, मन का मोह करे, मन रे तू काहे नदीर. म्हणजे संगीतातला जो भाव आहे हो त्याचा या थेरपीमध्ये, म्युझिक थेरपीमध्ये यूज केला जातो असं म्हणावं लागेल की? बिलकुलच. आता भाव हा संगीतातून येतो कुठून? ओके, आता जे नवीन जे शास्त्र जे लोकांनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या शब्दाच्या अर्थापेक्षा त्या फ्रिक्वेन्सी कशा जुळलेल्या आहेत त्या प्युअर फ्रिक्वेन्सीवरून त्याचा इम्पॅक्ट हा ठरतो. आता याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मला काल परवा मी एक जे प्रेझेंटेशन ऐकलं त्यांनी पूर्णतः आर्टिफिशियल इंटेलिजन्समधूनच केलं होतं की हे गाणे त्यांनी वाजवले, त्यांची ट्यूनमधून वाजवले आणि त्यांनी बघितलं की ह्या गाण्यामध्ये कसा भाव असू शकतो आणि ते अक्षरशः ते सांगत होतं की कशा रीतीच्या त्या फ्रिक्वेन्सीमधून किंवा त्या रचनेमधून कशा रीतीचा भाव त्यांनी दाखवलेला आहे. आता याला आपल्या प्राचीन याच्यामध्ये काय पुरावा मिळू शकेल? आता इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगितलेलं आहे. तर म्हणून एक भर्तृहरी म्हणून एक ते फार मोठे पंडित होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की अर्थ हा माया आहे आणि त्यातली स्पंदनं हा त्याचा जीव आहे. म्हणजे जो इम्पॅक्ट जो होतो, म्हणजे बघा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगतो मी तुम्हाला. आणि दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी हे म्हटलेलं आहे की शब्द ब्रह्म म्हणजे त्यातली स्पंदनं जी आहे ते ब्रह्म आहे आणि त्यातला जो हे शब्द लिहिल्या गेलेले आहेत आणि जो आपण अर्थ दिलेला आहे तो मायासारखा आहे. म्हणजे तुम्ही जर तो भाग म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर आपण दुसऱ्या भाषेतलं जर गाणं जर ऐकलं तर आपल्याला अर्थच कळत नाही. पण बघा मग तुम्हाला ते जाणवतं का? तुम्हाला तो भाव उत्पन्न होतो का? हो, बिलकुल. म्हणजे याचा अर्थ शब्द न समजता सुद्धा ते तुम्हाला म्युझिक तुमच्यावरती परिणाम करतं. म्हणजे हे त्यातलं एक प्रमाण आहे. आणि म्हणून आपण अनेकदा तुम्ही जर बघितलं असं पिक्चरची गाणी जरी म्हटलं असेल तरी आपण झिंगालालम झिंगालालम, आता हे काय, आपण कुठे शब्द आहे काही आपल्याला अर्थ माहित नाही याचा. म्हणजे मला माहिती नाही की याचा अर्थ काही आहे का म्हणून वगैरे. असे अनेक आहेत की छोट्या छोट्या मुलांना त्याची ट्यून्स माहिती आहे. ते शिट्टीचा आवाज असतात, लोक शिट्ट्या वाजवत जातात, ती एवढी शिट्टी झाली असते. काही वेळेस तर म्हणजे ते मधलं जे म्युझिक असतं ते पॉप्युलर झालं असतं. म्हणून त्यातून जे निर्माण, मगाशी तुम्ही जे म्हटलं होतं की आपल्याला ते ज्ञान मिळू शकतं का? बिलकुल मिळू शकतं जेव्हा त्याच्यासोबत एकरूप व्हाल. कृष्णाची जी गोष्ट आहे पण हे सिद्ध केलेलं आहे रामकृष्ण परमहंस. म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं आहे अध्यात्मामध्ये की आपला एक भाव जरी सिद्ध झाला तरी आपलं आयुष्याचं सार्थक झालं. म्हणजे स्त्रियांमध्ये मातृभाव हा जन्मताच असतो आणि जेव्हा त्या खऱ्या रीतीनं मातृसातार वागतात तेव्हा त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं की जे काही माझ्याकरता होतं, जो काही माझा जन्म होता तो मी पूर्णता दिलेला आहे. ती स्वतःला बघतच नाही, ती फक्त कोणाला बघते? ती फक्त आपल्या मुलाला बघते. स्वचा विसर पूर्णता गेलेला असतो. म्हणून ती कितीकही जरी तिने कष्ट घेतले तरी ती थकत नाही, कारण की ती शरीराचा विचार करत नाही, ती मनाचा विचार करते. म्हणजे आपण म्हणू शकतो की म्युझिक थेरपीनी फायदा होतो मनावरच डायरेक्ट. मी त्याच प्रश्नावर येतो आता. आजचं जे धकाधकीचं आयुष्य चालू आहे, तरुण पिढी पुढे वेळेचं आव्हान आहे, सगळ्या गोष्टींचं आव्हान आहे, तर कुठेतरी एक बॅलन्स हरवलेला आहे असं आहे. म्हणजे चिडचिडपणा वाढलाय. मोस्ट ऑफ द मेडिसिन्स आपण कदाचित म्हणतोय की सगळं स्ट्रेसमुळे होतंय, स्ट्रेस हा वाढलाय.
तर याच्याबद्दल आणि याचं आणि म्युझिक याच्याशी काय याच्यात काय होऊ शकतं म्हणजे नवीन पिढीसाठी किंवा जे तरुण आहेत त्यांच्यासाठी खास? नवीन कशाला, आज अटेन्शन डेफिसिट हा चिल्ड्रनमध्ये झालेला आहे. तुम्ही एखाद्या मुलाला फक्त त्याला 2 मिनिटं म्हणा की त्याला फक्त शांत बसू शकत नाही. बसत. जे चक्र आहे ते म्हणजे सकाळी उठलं पाहिजे, शांतपणे बसलं पाहिजे, नंतर किती तास अभ्यास केला पाहिजे, जेवण कसं केलं पाहिजे, धावत पडत, म्हणजे आज तर लोक म्हणजे पूर्वीच्या काळी तर बसून मांडी घालून जेवायचे. पण आजच्या या युगात, हो 2020च्या युगात ते पॉसिबल नाहीये. बिलकुल पॉसिबल आहे, बिलकुल पॉसिबल आहे. सकाळी उठल्यानंतर काय करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या आपण संगीत जर वाटून जरी घेतलं का कशा प्रकारचं आपण संगीत ऐकलं पाहिजे. सकाळचे राग आहेत, म्हणजे आता काय तुम्ही म्हणता ते प्रहराचं एक संगीत दिलेलं आहे, ते आपण छान शांतपणे, तुम्ही जर बघितलं असेल तर जेव्हा मन लोकांचं फार चंचल झालेलं असतं त्यांना म्हणतं अरे बस शांतपणे बस, पाणी पी. झोप इज अ रिकव्हरी ऑफ युअर बॉडी, ऑल युअर सेल्स गेट रिएनर्जाइज. सो इफ यू कॅन स्विच ऑफ तुमच्या माइंडमधून जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही जसं आपण मंदिरातून चढताना चपला बाहेर काढून ठेवतो तसं झोपायला बेडच्या जाण्याच्या पूर्वी तशा त्या पूर्वीचे स्लीपरही काढायचे. आता लोक पॅन्टही काढत नाही, काहीच नाही, तसे झोपतात. एका कोपऱ्याला जाऊन नमस्कार करा, शांत चित्त, कॉन्सन्ट्रेशन. प्रत्येक शब्दाची एक वेगळ्या व्हायब्रेशन्स आहेत. ती स्पंदनं आपल्या क्रिएटिव्हिटी करता यूज करतो आपण. म्हणून तुम्ही सिंपल आज जरी म्हटलं, आता काय होतं प्रत्येक माणसाला आपण करता येत नाही, सोपं नाही आ करणं. आकारामध्ये शास्त्रीय गाणे सुद्धा करत नाही लोक, तोंड हलवतात कारण की शुद्ध आकारामध्ये म्हणजे असं म्हणू नये. पण माझा गुरु, अरे मुंह क्यों हिला रे आशिष, मुनी हिला नाही का. तुम्हाला माहित आहे एकच फ्रेज असल्यानंतर ते म्हणायचे का आकार में गा, ई कार में गा, उ कार में गा, म कार में गा, इम्पॅक्ट वेगळं होतं. तुम्हाला माहित आहे ह्या गोष्टी. सेम फ्रेज, सेम जर आता जर तुम्ही सायंटिफिकली ह्या चारही गोष्टी जर केल्या त्याचा परिणाम वेगळा आहे. माझे माहेर पंढरीमध्ये प्रत्येक कडवं जे आहे हे वेगळ्या रीतीने इंट होतं. कुठं तिथं आ लागतो, माझी बहीण चंद्रभागामध्ये आ आहे, बाप आणि आई मध्ये त्याच्यामध्ये ई आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी पुन्हा ऊ आहे. हे सगळे म्हणजे बघा तुमचे काय अभंग. त्या अभंगाचं महत्वाचं कारण आहे स्वतः का तुमचं मन भंग व्हायला नको तुमचा. ही आपली परंपरा आहे बिलकुल बिलकुल शास्त्रीय संगीताची. हो पण वेस्टर्न म्युझिकचं जे आता सगळं पॉप्युलराइज झालंय इतकं, हो हार्ड रॉक ऐकतात पोरं, हे ऐकतात, हो, तर त्या संगीताचा काय प्रभाव होतोय असं वाटतं तुम्हाला? मग कारण हे पॉप्युलर झालंय, याला पर्याय नाही राहिलाय आता. बरोबर आहे. माझे माहेर पंढरी ऐकणारे किती लोक असतील तरुण पिढीतले? बरोबर आहे, बरोबर आहे. याबद्दल काय सांगा? हो, आता माहेर पंढरी मी यासाठी उदाहरण दिलं होतं कारण की ते आपल्या परंपरेनुसार आहे. पण हा प्रश्न आपल्या युवा व्ह्युअर्ससाठी आहे की जे पॉप्युलर संगीत ऐकतायत त्याचा परिणाम काय होत आहे आणि येणाऱ्या काळात त्याचं काय होणार आहे. हो, मला असं वाटतं की मुलांनी फक्त असं नाही, हा अभंग म्हणून नाही म्हणत, छानपैकी काही फिल्म म्युझिक एकदम सुंदर आहेत, म्हणजे इन्क्लुडिंग तुमच्या त्या सुंदर सुंदर म्युझिक आहे. म्हणजे मनरे मगाशी तू म्हटलं, अरे नवीन याच्यामध्ये पण आहेत. आता काळाच्या प्रमाणे माझं तेवढं फिल्म म्युझिक मी इन्क्लुडिंग वेस्टर्न मध्ये सुद्धा सुंदर आहे. म्हणजे तुमच्या डायरेक्ट ते सूर जे आहेत ते परफेक्ट पिचने तुमच्या हृदयाला भिडण्यापर्यंत आहे. एक काही आपण असं प्रोटोटाईप देऊ शकतो का की तरुणांसाठी की तुम्ही सकाळी हे ऐकू शकता? ज्या गाण्याची एकदम लय कमी आहे ते गाणं तुम्ही सकाळी ऐका उठल्यानंतर, आणि त्याचप्रमाणे तुम्ही झोपण्याच्या पूर्वी तुम्ही ती लय एकदम कमी केलीच पाहिजे. तुम्ही एकदम शांत म्युझिक ऐकलं पाहिजे. म्हणजे संथ सुरुवात आणि संथ शेवट. संथ शेवट मध्ये तुम्हाला काय गोंधळ घालायचे दिवसभरात तुम्ही करू शकता, ते ऐकू शकता. आता छोटीशी गोष्ट आहे बघा, आपल्या बॉडीमध्ये तसे जे म्हणतात की अनेक चक्र जरी असले तरी 7 चक्र प्रामुख्याने आहे. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी
आज्ञा आणि सहस्रार. ओके. आता हे विशिष्ट केंद्र आहे तुमच्या पाठीच्या कण्याच्या त्याच्यामध्ये. त्याला सुषुम्न नाडी म्हणतात, म्हणजे इला पिढा आणि सुषुम्न. हे काही दिसणारे त्याचे स्थान नाही आहेत, दे आर एनर्जी सेंटर्स. एनर्जी सेंटर्स म्हणजे एवढे सायंटिफिकली डेव्हलप्ड आहेत आणि आपण ते अनुभवले पण आहेत. जेव्हा तुम्ही एखादी स्पंदन म्हणजे त्या एनर्जीला त्या मूलाधाराला जर मला करायचं असेल तर त्यातला एक शब्द आहे, तो एकाक्षरी आहे. ती स्पंदनं जर मी केली तर ती तुमची ते जे चक्र आहे ते तुमचं व्हायब्रेट होतं. म्हणजे त्याची अलग अलग साधनं आहे, पण तुम्हाला संगीतात ती सांगतो ते अक्षर आहे लम. म्हणजे मूलाधार चक्रामध्ये ते जर तुम्ही केलं तर ते लम हा शब्द आहे. म्हणजे लम जर केलं तर त्याच्यामध्ये ते 4 पाकळ्या दिल्या, म्हणजे त्याचे 4 पाकळ्या त्याच्यामध्ये स श आणि मला वाटतं यल असं काहीतरी आहे वाटतं. ओके. तर स श. आता तुम्हाला मी सांगतो, लहान मुलगा जेव्हा सूला जात नसतो बाकीचं काही आहे, तुम्ही काय म्हणता, कोणता शब्द करता? तेच आहे, तो मूलाधार चक्राचा आहे. म्हणजे हा मंत्र आहे. हो, ते व्हायब्रेशन्स आहेत आणि ते मूलाधार झाल्यानंतर, कारण का त्याच्यासोबत ते लिंक्ड आहेत तुमच्या, म्हणजे तुमच्या अधिक जे एस्क्रिएशन म्हणजे त्याला जे काही आहे तुमच्या अपान वायू बाकीचे आहे. म्हणजे एवढं सायंटिफिकली आपलं डेव्हलप आहे. मी प्रत्येकाला असं म्हणेल की सगळ्या गोष्टी जागरूकपणे करा. काही गोष्टी आपल्या अनुभवलेल्या आहे, काही गोष्टी आपण जस्ट ब्लाइंडली करतो. म्हणून तुम्ही पाहा बरं, तुम्ही एकदम अचानकपणे म्हटलं का तुम्ही असं म्हणतात, कारण की त्याचे 4 पाकळ्यांच्या त्यांनी दिलेल्या आहेत. त्यातलं लम, त्याची देवता म्हणजे लंबोदर गणेश, त्या चक्राची. तर मघाशी तुम्हाला जे सांगितलं म्हणतात, त्या एक वेळा जेव्हा राम भोसले यांनी जेव्हा आपली शरीराची पूर्ण त्यांनी क्रियायोग केला होता, म्हणजे त्यांचे बाबाजी जे गुरु होते, तर बाबाजींनी पूर्ण त्यांना क्रियायोग जो शिकवला, महाअवतार बाबाजी, जेव्हा त्यांनी ते सांगितलं पूर्ण आपल्या शरीरातील चेतना जी आहे त्या मूलाधार चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करून ते त्यांनी जेव्हा चक्र ते ऍक्टिव्ह केलं होतं, तेव्हा त्यांना असं वाटलं होतं आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक वेगळी चेतना शिरली आहे. आता मी तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे किंवा परदेशामध्ये हा प्रयोग झाला होता का, जेव्हा ते अथर्व शीर्ष त्यांनी जेव्हा पूर्ण मंत्र म्हटला, तो एका विशिष्ट छंदामध्ये, म्हणजे फक्त सूरच नसतात, सूर आहे, छंद आहे, त्याचा एक विशिष्ट भाव तुम्हाला निर्माण झाला. तर तो जो मंत्र म्हटल्यानंतर तशा रीतीनं गणपतीचं चित्र त्या पातळ याच्यावरती उभं राहिलं होतं. म्हणजे आणि त्यात सायन्स आहे ते. म्हणजे एक प्रयोग तुम्ही जर बघितला असेल युट्यूबवरती किंवा कुठे पण बघा, की आपण एखादी रेती त्यांनी ठेवली होती कागदावरती, त्या फ्रिक्वेन्सी त्यांनी त्याच्यावरती व्हायब्रेट करायला ठेवला, तर अलग प्रकारे ती शिप निर्माण झाली होती. तेच आपलं यंत्र आहे, म्हणजे श्री यंत्र म्हणा किंवा काय, तशा फ्रिक्वेन्सी तुम्ही जर त्याच्यामध्ये झाले तशा प्रकारचे शेप निर्माण होतात. म्हणजे हे जे काही अध्यात्म म्हणू आपण एका प्रकारे, हो, ते विज्ञान आहे सरळ सरळ. सर, एक प्रश्न असा होता की आता शास्त्रीय संगीत ज्या व्यक्तीला माहीतच नाही, हो, मग त्यांनी सकाळी कुठलं गाणं ऐकायचं, ऑफिसमध्ये असताना कुठलं, अभ्यास करताना कुठलं, किंवा झोपायच्या आधी काय ऐकायचं, याबद्दल तुम्ही काय सांगा? हो, त्यातला सोपा मार्ग म्हणजे त्यातले 2 मार्ग. त्यातला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जे राग ज्या वेळेस असतात किंवा ज्याचा परिणाम चांगला होतो किंवा सुदिंग आहे, तसे राग, त्या रागांवरती आधारित आपण गाणे आपण ऐकू शकतो. काही अनेक गाणे आहेत ते प्युअर रागावरती बनलेले आहेत. म्हणजे फक्त गेल्याच काळात, म्हणजे काळातील नाही, तर नवीन काळामध्ये सुद्धा. आणि आज तुम्ही जर कुठे जर गुगल वगैरे जर तुम्ही जर सर्च जर केलं तर तुम्हाला ती गाणी सापडतील की ह्या रागावरती कोणती गाणी आधारित आहेत. आणि तशी गाणी तुम्ही आपल्या रुचीप्रमाणे जे तुम्हाला गाणं आवडत असेल तसं तुम्ही गाणं ऐका. आणि त्याचा मी त्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे त्या गाण्याचा तुमच्यावरती परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ ललित रागामध्ये होतं, त्याच्यामध्ये ते ताजमहल मूव्ही मधलं होतं, एक शहनशहाने बनवा के असं ताजमहल, ते तसं. किंवा आपलं भैरवमध्ये एखादं गाणं असेल, किंवा अहिर भैरवमध्ये ते गाणं होतं अलबेला, म्हणजे ते काही उस्ताद रशीद खानने म्हटलेलं जे काय होतं, अलबेला सजन आयो रे. म्हणजे हे असे आहेत ते सुलतान खान, सॉरी, हे कुठल्या वेळेचं गाणं आहे? हे सकाळचा राग, सकाळचा. हो. मग तुम्ही आता हे जे काय समजा भैरव आहे, अहिर भैरव आहे, ललित म्हटल्यानंतर सकाळचा राग आहे, त्याच्यानं मुलतानी म्हणजे हा दुपारचा राग आहे. म्हणजे मी चांगले म्हणजे जे प्रचलित राग आहे ज्याच्यावरती झालेला आहेत. आणि काही एकदम
शब्द जरी असे असतील तरी त्यांची राग बदलली नाही, प्युअर राग आहे. म्हणजे ए आर रहमानची अनेक गाणी प्युअर रागावरती आहे, इन्क्लुडिंग आता तर तुम्ही जर म्हटलं तर बँडिट बंदिश म्हणून ते आता टीव्ही सिरियल आलं होतं, त्याच्यामध्ये तर अनेक गाणी ही म्हणजे भैरव मधली ती गाणी आहे ती पॉप्युलर झाली. टीव्ही सिरियल पूर्ण त्या क्लासिकल रागा याच्यावरती स्टोरी लाईन जरी असेल तरी अनेक त्यातली गाणी चांगली आहेत. म्हणजे मल्हार म्हणची म्हणा किंवा मारवामध्ये त्याच्यामध्ये एक चांगलं गाणं आहे, खूप पॉप्युलर झालं ते गाणं वगैरे. तशी गाणी आपण ऐकली पाहिजे. पुरिया धनश्रीवरती काही आहे. म्हणजे आपण युट्यूबला किंवा इतर जे प्लॅटफॉर्म आहे एक प्लेलिस्ट तयार करू शकतो, मॉर्निंग, इव्हनिंग, नाईट, आणि त्यांनी ऐकू शकतो. ऍब्सोल्युटली. उदाहरणार्थ मालकांसवाला बागेश्री आहे. बागेश्रीमध्ये म्हणजे एकदम तुम्हाला झोपेसाठी जर तुम्हाला जर थोडंसं शांत सुदिंग जर पाहिजे तर तुम्ही ते गाणे ऐकू शकता. अभ्यास करताना कुठलं गाणं तर अभ्यास करताना मला असं वाटतं की तुम्ही शब्दाची गाणी न घेता तर तुम्ही इन्स्ट्रुमेंटल तुम्ही जर घेतलं तर थोडंसं बरं राहील. पालकांना मी असं म्हणेल की लहानपणापासून आपण हे त्यांना चांगलं ऐकण्याचीच आपण सवय लावली पाहिजे. कारण की जशा रीतीचं आपण ऐकू तसं जसं म्हणतात की वाचाल तर वाचाल. श्रवण, मनन आणि अदिध्यासन. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा श्रवण करायचं, त्याच्यावरती त्याचं मनन करायचं, म्हणजे रॅशनलाइज मनाने ते समजून घ्या, शब्द समजून घ्या, मुरू द्या आपलं, ते नंतर आचरणामध्ये या, मग ते तुमच्यामध्ये मुरलं म्हणून समजायचं. साधना कशी करायची म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना ती कळेल, थोडासा गिव्ह अवे मिळेल. चालेल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आपण काय करायचं, आपणच ओम म्हणायचं आणि आपणच आपलं ऐकायचं, हा सूर कुठे चाललेला त्याचा पाठलाग करायचा. आपण पाठलाग करायचा, जोपर्यंत तो विरत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करायचा, म्हणायचं आपण आणि ते श्वास आपण धरायचा, होल्ड करायचा आपण श्वास. तर याच्यामध्ये अ उ म जे तुम्ही म्हटलं हे सारखं बोलायचं असं नाही. तुम्ही ओम जरी म्हटलं जर चालेल, काही हरकत नाहीये. आपण कॉम्प्लिकेटेड पण काही करूया आपण, कारण की अ आणि उ हे दोघांचं मिश्रण झाल्यानंतरच तुम्ही ओ होऊन जातो. मग अ ची मात्रा पकडा, उ ची पण मात्रा, दोघांचं म्हणून तुम्ही काही हरकत नाहीये, मग तुम्ही म म्हणा. सर, तर मगाशी आपण जिथे होतो तुम्ही गाऊन दाखवला भैरव राग सकाळचा, आणि तर त्याच्यानंतर आपल्याला सहजरित्या दुसऱ्या रागात जाता नाही आलं, तर काय आता आपण जाऊ शकतो? तुम्ही काही दुसरं, जसं तो सकाळचा राग होता तसं दुसऱ्या वेळेचा राग आम्हाला काही ऐकवू शकता? हो. धन्य भाग सेवा
अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया। चरण कमल की धूल बना मैं, चरण कमल की धूल बना मैं, मोक्ष द्वार तक आया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया। हरि अनंत हरि रूप अनंता, घट में गूंजा नाद निरंतर, ज्योत जली अंतर में। सौ सूरज के उजियाले में, सौ सूरज के उजियाले में, मैंने तुझको पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया। चरण कमल की धूल बना मैं, चरण कमल की धूल बना मैं, मोक्ष द्वार तक आया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया। खूप छान सर, मजा आली आणि खूप मजा आली. थँक्यू. तर मित्रांनो, ही होती आपली मुलाखत आशिष सरांची, ज्यांनी आपल्याला संगीताच्या माध्यमातून स्वतःला ओळखायची एक विद्या म्हणा किंवा एक टेक्निक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही एनडीएन स्टुडिओजतर्फे आपले खूप खूप आभारी आहोत आणि पुन्हा आपल्या भेटीचा योग येईल अशी आशा करतो. आणि आजचा आपला हा छानसा इंटरव्ह्यू इथेच संपला असं मी सांगतो. प्रज्योत, तुझे आणि इंडियन नेटवर्क यांचे मनपूर्वक धन्यवाद. अशी जी संधी मला दिली आणि माझा जो छोटा अनुभव सगळ्यांसमोर मी प्रस्तुत करू शकलो आणि जो आपला अनुभव आहे त्याचा लाभ सगळ्यांना व्हावा आणि ईश्वरचरणी माझी पण अशी साधना सुरू राहावी ही प्रार्थना. आणि सर्वांनी लाभ घ्यावा, सगळ्यांनी त्या गोष्टीचा साधना ते आपल्याला एक अलौकिक विद्या प्राप्त करून दिलेली आहे लोकांच्या साधनेतून, लोकांच्या तपश्चर्येतून. ती आपण वाया जाऊ देऊ नये आणि जेणेकरून मनुष्य जन्माचा पूर्णतः सार्थ ठरावा हीच परमेश्वराची प्रती प्रार्थना. थँक्यू सर. थँक्यू.